पिया तू पिया तू तुम्ही जो तो क्रिमिनल व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललाय. त्याच्यावरती हे जे ट्विटर आहे तर मला हा जो व्हिडिओ होतो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी आपल्या नवीनच असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आणि आपण जो बीट मॉड दिला तर तुम्ही ते सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मॉड इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडवरती क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळून जाईल. थोडे इथे अशा स्क्रोल करून एक्स्ट्रा कॉडूचं इथे एक ऑप्शन मिळून जाईल. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं म्हणजे आपलं इथं सॉन्ग आहे तो इथून ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो बीट मॉड आहे त्यावरती क्लिक करायचं. ह्या बीट मॉडमध्ये आपण बीट दिलेले आहेत 1 2 3 असे इथे तुम्ही बघू शकाल की बीट आहे. ते आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, हा जो बीट मॉड आहे त्यामध्ये जेथून बीट चेंज होतील तिथून हा जो बीट मॉड आहे स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट व्हायची आहे ती आपली कुठे चेंज होते, थोडं पुढं आल्यानंतर इथून ही बीट चेंज होते अशा वगैरे. तर ठीक आहे, इथून चेंज होते. त्याच व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन आहे ते स्प्लिटचा मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट व्हायची कुठे चेंज होते, इथे ही बीट अशा इथून चेंज होते. ह्याच व्हिडिओवरती क्लिक करूया स्पीड करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला कट करून न्यायचा आहे. कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हे जे वेगवेगळे लेअर होतील त्यामध्ये इथून तुम्हाला फोटो ॲड करायचा. फोटो ॲड करण्यासाठी ही जी वेगळी लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं इथे स्क्रोल करू, इथे रिप्लेचं ऑप्शन आहे अशा प्रकारे मिळून जाईल. सिम्पली त्यावरती क्लिक करून तुमचा जो फोटो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तरी ते आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया आणि 2 बटन इथून सेट करायचं. सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या तिसऱ्या बीटला इथून फोटो ॲड करून घ्यायचे. इथून सर्व बीटला इथून फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा उठायचं, इथून बॅक करायचं, ओव्हरलेच ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आता तुम्हाला काय करायचं, तुमचे जे इथे 2 फोटो इथून ॲड करून घ्यायचे. इथून 2 फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथून ॲड करायचे आणि हे जे फोटो अशा बाय खाली आणायचे अशा बाय इथे दुसरा पण फोटो ठीक आहे अशा बाय केलं आणूया. आता आपल्याला काय करायचं, जे फोटोची लेंथ शेवटपर्यंत न्यायची, या दुसऱ्या पण न्यायची अशा प्रकारे. नेल्यानंतर पहिल्यांदा उठायचं आपल्याला अशा प्रकारे. त्याच्यानंतर हा जो पहिला फोटो त्यावरती क्लिक करायचा, रिमूव्ह बीजीचं ऑप्शन त्यावरती क्लिक ऑटो रिमूव्हवरती क्लिक करून इथून बॅकग्राऊंड डिलीट होऊन जाईल म्हणजे रिमूव्ह होऊन जाईल. त्याच्यानंतर त्याच्या जो दुसरा फोटो आहे त्याला पण सेम प्रोसेस, रिमूव्ह बीजीवरती क्लिक केल्यानंतर ऑटो रिमूव्हवरती क्लिक करायचं पण बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता आपल्याला काय करायचं, हा जो फोटो इकडे न्यायचा आणि हा जो फोटो आहे इकडे न्यायचा ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला काय हा जो आपला फोटो आहे ना इथे पहिला त्यावरती क्लिक करू, इथे कीचं ऑप्शन मिळून जाईल इथे एक तुम्हाला. तर ठीक आहे असं प्रकारे इथे कीचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं, शेवटला यायचं आणि इथे की द्यायची आणि हा फोटो आपल्या सिम्पली अशा लेफ्ट साईडला न्यायचा आहे संपूर्ण म्हणजे दिसलं नाही पाहिजे ठीक आहे अशा प्रकारे. आणि पुन्हा आपले हा जो दुसरा फोटो आहे त्याला सेम प्रोसेस करायची, शेवटला यायचे आणि हा फोटोसुद्धा आपले आता राईटला न्यायचा ठीक आहे अशा प्रकारे. तर इथे एक अशा प्रकारे तुमचे फोटो येऊन जातील जसं तुम्ही फ्रेममध्ये पाहिले तशा प्रकारे ठीक आहे. तर तुम्ही पाहू शकाल की अशा प्रकारे फोटो येत आहेत. तुम्ही इथून तुमचे जे परफेक्ट फोटो वाटतील ते इथून ॲड करा. मी तुम्हाला सांगितलं कशा प्रकारे इथून फोटो आहेत ते असे करू शकता तुम्ही. तर इथून आता हे सर्व झाल्यानंतर मी काय करतो, आता इथून सर्व फोटो बीटनासा इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही पाहू शकाल सर्व फोटो आपण बीटनासा इथून ॲड करून घेतले. त्याच्यानंतर सिम्पली जे आपलं पहिले ट्रान्झॅक्शन त्यावरती क्लिक करायचं, मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल, पुल आउटचा इथून सिलेक्ट करायचा आणि तुम्हाला अप्लाय ऑल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन खाली 3 नंबरला येते मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून इंच ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल, 3 पिल विपचा इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढचा फोटो आपल्याला त्याला सिम्पली इनमधलाच स्नॅपशॉट्स हा जो फोटो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. आता त्याच्या पुढचा हा तिसरा फोटो आहे त्याला आपल्या सिम्पली इनमधलाच फ्लिपबुकचा जो फोटो आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता हेच इफेक्ट आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या पुढच्या 4थ्या 5व्या 6व्या 7व्या 8व्या आणि सिम्पली 9व्या फोटोपर्यंत इथून हा जो फोटो आहे इथून ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 5 सेकंद आहे तिथला फोटो त्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच स्किप ओपनचा जो फोटो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधलाच टर्न लाईटचा जो फेड आहे स्लाईड करायचा आहे. हाच इफेक्ट आपल्या कुठपर्यंत यायचा आहे म्हणजे 7 सेकंदापासून आपल्याला हा जो इथे तुम्ही पाहू शकाल की 9 सेकंदाच्या मागचा हा फोटो आहे तिथपर्यंत आणायचा. हा जो फेड आहे तो सिलेक्ट करत त्या फोटोला. त्याच्यानंतर 9 सेकंद आहे तिथला फोटो त्या फोटोला आपल्याला नाही सिम्पली कांबोमधला
स्ट्रेच आणि डिस्टोचा जो फीड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधलाच स्लाईड अँड वेवचा जो फीड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधलाच वेव अँड स्लाईडचा जो फीड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या इनमधला डायनामिक सेक हा जो फीड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हुड त्या पुढं आपल्याला ना सिम्पली कॉम्बोमधला झूम वनचा जो फीड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा ठेवायचं आहे. इथे तुम्हाला इफेक्ट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून हा जो आपल्या इथले 9 सेकंद आहे त्यातला पुढे तिथे यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून येथे तुम्हाला आहे ना नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये मग इफेक्ट म्हणून जायचं एक नावचं आहे सिलेक्ट करायचं आहे आणि ह्या पेक्षा लेंथ तसेच 9 सेकंदापासून आपला शेवटचा हा पुढे तिथपर्यंत न्यायचे. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड वीस ठेवायचं, इंटेन्सिटी विसन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेटचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करायचं. रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून येथे तुम्हाला ना लाईट इफेक्ट ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल बाय द फायर प्लेस तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ आहे ती ऑटोमॅटिक होऊन जाईल जेवढी आपली पहिली होती त्या लेंथ. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. तो तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.